काल लोणावळा येथील भुशी धरण परिसरामध्ये स्थानिक व्यावसायिकांचे रेल्वे प्रशासनाकडून अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने जे त्यांची दुकानं होती छोटी व्यावसायिकांची ते पाडण्यात आली। स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन हे सर्व जे स्थानिक व्यावसायिक यांची दुकानं पाडण्यात आलेली आहे। खरं तर हे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर आता त्यांचा उदरनिर्वाहाचा गाडा कसा हाकायचा असा मला मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे। आणि याच कारणाने लोणावळा येथील सर्व पक्षीयांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे। लोणावळा येथील शिवाजी चौकात या ठिकाणी आपण पाहू शकता पक्षीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आहे। खरं तर काय यांचे मागण्या आहे आपण जाणून घेणार आहोत यांच्याकडून। सर काय म्हणणार, काय हे कारण उपोषणाचं आजचं आपल्याला? काल आमच्या भुशी धरणाच्या जे तिथं रोजगाराने बसतात आणि त्यांच्यावर या रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आणि त्यांची सर्व जी झोपड्या होत्या त्या सर्व तोडून टाकल्या। आणि या कारवाईचा मी पहिला निषेध करतो। आणि त्यांना आज 50 वर्षापासून ते आज तिथे व्यवसाय करतात। जेव्हापासून भुशी धरण चालू झाल्यापासून ते त्यांच्या पिढ्यानपिढ्या तिथं व्यवसाय करतात, चहा पाणी भुट्टे वगैरे विकतात। तर त्यांचा एकदम देशोधडीला लावू नये असं प्रशासनाला विनंती आहे आमची, की रेल्वे प्रशासनाला विनंती आहे तर तुम्ही मध्यस्थी काढून तुम्ही तिथं रेल्वेने भुशी डॅमचं सुशोभीकरण करावं आणि तिथं या लोकांना न्याय देऊन, या जे 25 लोक आहेत त्यांना न्याय देऊन त्यांची जगण्या मरण्याची व्यवस्था करावी अशी मी रेल्वे प्रशासनाला विनंती करतो। आज आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे यांच्या निषेध करण्यासाठी की तुम्ही जे अतिक्रमण तोडलंय याचा लोणावळा नगरपालिका तर्फे निषेध करतोय। सर खरं तर आपण त्या ठिकाणी उपस्थित होता, स्वतः आपण देखील त्या ठिकाणी आपल्या मागण्या आहे। खरं तर आमची एकच मागणी आहे की आज जी जागा आहे रेल्वे भुशी धरणाची ती रेल्वे प्रशासनाची आहे आणि त्या जागेवरती काय स्थानिक लोक आज एवढे 5-50 वर्ष आले ते लोक त्या ठिकाणी व्यवसाय करतात, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। ती जागा काय त्यांनी तिथं पुढे हडपलेली आहे किंवा त्याच्यावरती ताबा करून बसल्यात आणि तिथं काहीतरी चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात। एकतर काय होतंय त्या ठिकाणची जी लोक व्यवसाय करतात तर ह्या लोकांना रेल्वे प्रशासनाने एवढीच आमची मागणी राहील का भविष्य काळामध्ये तुम्हाला जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर तिथे तुम्ही काही स्टॉल बनवा आणि ते भाडे तत्वावरती आमच्या तिथले जे स्थानिक लोक 5-50 वर्षापासून रोज धंदा करतात त्यांना द्या, किंवा त्या लोकांनी जर समजा खर्च केला आणि त्या ठिकाणी जर टपऱ्या उभारल्या किंवा दुकानं केली तर त्यांच्याकडून काहीतरी तुम्ही कर वसुली करा, एवढीच आमची एक मागणी राहील। फक्त त्यांना तुम्ही रोजगारापासून वंचित ठेवू नका, त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आणू नका, एवढीच आमची रेल्वे प्रशासनाकडे अपेक्षा आहे। आणि इथून पुढच्या माध्यमातून आम्ही आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे मागणी करू। आणि खासदार साहेब पण रेल्वे मंत्री जे आहेत, काय त्यांचं नाव होतं, वैष्णव साहेब, यांच्याकडे आमच्या ज्या स्थानिक लोकांची जी मागणी आहे ती त्यांच्याकडे हे ठेवतील। सर खरं तर त्यांचं जे उदरनिर्वाह आहे पुढे या व्यवसायावर आता यांचा व्यवसाय राहिलेला नाही, आपली काय भूमिका असणार आहे? मागील 50 ते 60 वर्षांपासून आमचे लोणावळा शहरातील प्रामुख्यानं भुशी गावातील व्यावसायिक तिथे व्यवसाय करीत आहेत। सर्वसामान्य कुटुंबातले सर्व लोक आहेत। रेल्वे प्रशासनानं काल जी कारवाई केली त्या कारवाईचा सर्वप्रथम सर्व लोणावळेकर नागरिकांच्या वतीनं आम्ही इथे सर्वजण जे उपोषणासाठी बसलो निषेध करत आहोत। लोणावळा रेल्वे प्रशासनानं याच्यावरती मार्ग काढून आमच्या व्यावसायिकांना तिथं टपऱ्या देऊन त्यांची अवतर भाडं घ्यावं त्यांनी त्यासाठी। आणि ही जे आमची जे लोक आहेत ते काय तिथं फक्त 4 महिने पावसाळ्याचा जो काळ आहे त्याच्यातच व्यवसाय करतात। ते काय ती जागा हडप करण्याचा कोणताही उद्देश नाही, तरी सुद्धा रेल्वे प्रशासनानं योग्य तो नियोजन करून आमच्या लोकांना तिथं प्रस्थापित करावं।
सर खरं तर जे जागा हे लोकांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे किंवा ज्या जागावर हे लोक जे स्टॉल लावतात ते तात्पुरत्या स्वरूपात लावतात. हे जे काल यांचे स्टॉल आहे हे तोडण्यात आलेले आहे. आपली RPIच्या वतीने आपली काय भूमिका असणार आहे? खरं तर रेल्वेने स्थानिकांच्या रोजगारावरती संकट आणू नये, त्यांचं पुनर्वसन करावं. त्यांना रोजीरोटी कमवण्याचा जो भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे तो हिरावून घेऊ नये. आणि आता जे अतिक्रमण ते म्हणतायत, परंतु त्यांचं पुनर्वसन करावं. या अगोदर रेल्वेने या लोणावळा शहरामध्ये 8 स्टॉल भाडेतत्वावरती दिलेले आहेत. मग तुम्ही काही लोकांना तुम्ही अशा पद्धतीने न्याय देताय, काही लोकांवरती अन्याय करताय. मग रेल्वेच्या जाग्यात यापूर्वी 8 दुकानं रेल्वेने दिली आहे. त्याच धर्तीवरती भुशी डॅमवरती त्या स्थानिकांना दुकानं द्यावी अशी आमची रिपब्लिक पक्षाची मागणी आहे. खरं तर हे जे स्थानिक व्यावसायिक आहे यांना न्याय मिळावा आणि या ठिकाणी जे रेल्वे आहेत त्यांनी या व्यावसायिकांना भाडेतत्वावर किंवा त्यांच्याकडून कर वसुली करून त्यांना व्यवसाय करू द्यावे अशी या सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. यांच्या मागण्याला रेल्वे प्रशासन कशा प्रकारे बघतो आणि या जे व्यावसायिक आहे यांना न्याय मिळतो का हेच पाहणे मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. हम सब हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून